तरी आपला कार्यक्रम संविधान लोकाधिकार पॅनल. संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे नियम घालून दिलेत त्या नियमाचं पालन करून संविधान असतं. लोकाधिकार म्हणजे लोकाचा अधिकार काय आहे ही त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि पॅनल ही आपली एक संघटना म्हणजे आपलं पॅनल आहे. तर पॅनल प्रमुख व्यंकटराव पन्हाळे याने एक अशा पद्धतीचा पॅनल तयार केलेला आहे की पॅनलमध्ये सगळे सज्जन लोक, सुशिक्षित लोक आणि आपल्या गावच्या विकासाला कसं पुढे नेता येईल असे त्यांनी निवडून असे सभासद आपलं सदस्य तयार केलेले आहेत. तरी मंचावरील आमचे निवृत्ती केलेले, मंचावरील आमचे चंद्रकांतजी खटके खूप आवडते आहेत. ते आमच्या गल्लीमध्ये लहान असताना खूप खिलाडी स्वभाव आणि त्यांच्या स्वभावाला आमचा मिळता जुळता संबंध आहे म्हणून आम्हाला खूप आवडतात. ते लहानपणापासून आमच्या गल्लीमध्ये राहायचे. आणि पुन्हा मस्के दादा आणि आमच्या सगळ्याला अनुसरण एक आपण सरपंच पदाचे उमेदवार म्हणून आपण छायाताई यांना छत्री देऊन उभा केलेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्यावर आसरा आहे. छत्रीचा आसरा म्हणजे ऊन असेल तरी आसरा, पाऊस आला तरी आसरा, संकट आलं तरी आसरा. आणि त्या अनुषंगानं आपले व्यंकटराव तुम्ही गावचा विकास केला त्यावेळेस आणलेली ही लाईट. व्यंकटराव तुम्ही सरपंच असताना या गावाला पाणी आणलेलं हे तुमच्याच काळातलं. बदल तरी 10 वर्षामध्ये काही विकास झाला? काही झालेला नाही. रस्ते तसेच. आणि आता एक असा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे आणि आम्हाला सांगितलेलं आहे की दादा ह्या आपल्या हरंगणे ग्रामपंचायतीमध्ये जेवढे आपले विभाग आहेत त्या सगळ्या विभागाला पाणी फिल्टरचं पाणी प्यायला पाहिजे असं आमचं त्याला आव्हान आहे आणि त्याने स्वीकारले पण आहे. कुणीही त्या नळाचे विहिरीचे पाणी कुठं लिकेज असेल, कुठं काय जातं की, कुठं काय घाण होते की, कुठं कसलं असतं की, तसं न करता आपल्या हरवून स्टेशनवरची जी लातूरला पाईपलाईन गेलेली आहे टाकीची पाणी, ते पाण्याची सुद्धा पूर्तता तुमच्या विकास नगरला पोहोचायचे काम व्यंकटरावाशिवाय कोणीही करू शकत नाही. आणि ती अशी व्यक्ती आहे अजून ते आहे की तुमच्या गावाच्या रोडसाठी चंद्रकांत खटके साहेबाच्या आग्रहास्तव किती रस्ता खराब आहे त्यांनी म्हणणं मांडल्याबरोबर त्यांनी स्वीकृत केलं आणि तुमच्या गावाला आज रोड मंजूर केला, सिटी बस चालू केली. असा धडाडी कार्यकर्ता आपल्याला लाभणं आणि आम्हीच त्यांना लढवलं का व्यंकटराव तुम्ही कामं करा हो, तुमच्याशी कामं होत नाहीत, आम्हाला तुमच्या कामाची पावती आहे. आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून आपल्याला 5 तारखेला पूर्तता करायची आहे. त्यांच्या कामाची पावती तुम्ही काम केलं, तुमची पावती म्हणून तुम्हाला पहिल्या मशीनवर छत्रीचं बटन दाबायचं छायाताईचं, दुसऱ्या मशीनवर चंद्रकांत खटके नाव असेल त्याच्या पुढं त्यांचं चिन्ह येतं, मस्के दादा त्यांचं नाव असतं, त्याच्या पुढं सावधान, घाई करायची नाही, उगा कुणीतरी महागा आलं म्हणून गडबड नाही करायची, चित्रावर एक बघायची, नाव बघायचं आणि नंतरच बटन दाबायचं. आणि बटन दाबून या आमच्या पॅनलला विजयी करा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि हा विकास करणारा पॅनल आहे. आपल्याला कामाची पावती विकास करायची आहे. आपल्या गावाला विकास पाहिजे, तुमच्या गावाला रस्ते पाहिजे, पाणी चांगलं प्यायला पाहिजे आणि सगळ्या विकासाची पूर्तता हे व्यंकटराव करू शकतात. ते सक्षम आहेत. त्यांचं वजन तुम्हाला सांगायची गरज नाही. तहसीलवर आहे, NACBवर आहे, पोलीस स्टेशनमध्ये आहे. काही अडचण पडली रात्री त्याला सुद्धा त्यांचा फोन कानापाशीच असतो. मी ते जरा झोपत नाही बाबा 2 वाजा फोन आला तर मला जावंच लागतं.
आपल्या घरच्या कामाला जायचं व्यवस्था कटाळा करतो माणूस. ही जनसेवेची त्यांच्या अंगामध्ये जी कला आहे आणि आवडतच नाही. जायला येईल, बघा येईल, फोन स्विच ऑफ करून टाकायचा, यायला येईल नाही तर नाही येईल. असं कधी झालं का मला सांगा एकानं हात वर करून. काम पडले आणि एकत्राचा फोन बंद आहे असं कधी तरी झालंय का? कधीच होणार नाही आणि होणार पण नाही. आणि जुना जे टाकल्यावर ते होणारच नाही. कामाची पावती आहे त्यांची, कामाची त्यांची इच्छा आहे, इच्छा प्रबळ आहे. आणि त्यांना जी आता तुम्ही बघितलंय, मुला समाज, तुम्ही कार्यालयात जा, तुमचा रोड मंजूर करते जावा, त्यांच्या वजनाखाली कामं होतात. आपल्याला कामाची मतलब आहे, आपल्याला कोणाला हे करायचं नाही. आपल्याला कामाची पावती आहे. आणि 5 तारखेला एवढी कळकळीची विनंती आहे की आमचं आत्मीयतेचं पॅनल आहे, हक्कानं तुम्ही कधी पण जाऊ शकता. वाटलं तर मागे जाहीरनाम्यामध्ये होतं किंवा तुम्हाला काही ग्रामपंचायतला कागद पूजन पाहिजे असेल तर चपराशिवाय आता तुमच्या घरला पैसे कर्जाची एवढी त्यांची पात्रता आहे. शासन कसं राबवायचं त्यांची कुवत आहे. उगा ऐरीगारी आलं गेलं असं त्यांचं नाही. तुम्ही एक वेळी शासन बघा, त्यांचे नियमबद्ध वागण्याची पद्धत, जनतेला कसं वागायला लागतं, जनतेचे कसे प्रश्न ऐकून घ्यावे लागतात, कधी कंटाळा नाही, कधी आळस नाही. त्याच्यामुळे शेवटची विनंती आहे, चान्स द्या. आमचं पॅनल खूप चांगलं आहे, हक्कानं सांगा. एवढी बोलून मी माझी विनंती.